नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी मुक्त पत्रकार संतोष ढाकणे शोध वार्ता परिवारात आपले स्वागत करत आहे। कृषी प्रधान देशातील जमिनींची कमी होत चाललेली सुपीकता ही शेतकऱ्यांच्या दृष्टीने खूपच चिंतेची बाब आहे। रासायनिक खतांचा व औषधांचा अतिवापर होऊ लागल्याने शेतकऱ्याचा उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणावर वाढला आहे। तो कर्जबाजारी होत आहे। वर्षानुवर्ष एकाच जमिनीत एकाच पिकाची लागवड केली जाते, त्यामुळे जमिनीत पाण्याचा वापर वाढला आहे। दिवसेंदिवस शेत जमिनीचे प्रमाण कमी होत असून अन्नधान्याची गरज मात्र वाढतच आहे। ही गरज पूर्ण करण्यासाठी उपलब्ध जमिनीचा अधिकाधिक वापर करावा लागणार आहे। त्यासाठी ही जमीन दीर्घकाळ जिवंत आणि सुपीक ठेवणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे। ही सर्व परिस्थिती नजरेसमोर ठेवून रामचंद्र किसनराव शिंदे हे शेतकरी मागील काही वर्षापासून गांडूळ खत प्रकल्प चालवत आहेत। आज आपण गांडूळ खताची निर्मिती, गांडूळ खताचे फायदे आणि गांडूळ खताचा वापर याविषयी त्यांच्याकडूनच सविस्तर जाणून घेऊया। शिंदे पाटील नमस्कार, शोधवार्ता परिवारात आपले स्वागत आहे। धन्यवाद सर। शेतकरी बांधवांना आपला परिचय द्या। मी रामचंद्र किसनराव शिंदे, राहणार बोरखेड, तालुका जिल्हा बीड। मी गांडूळ खत प्रकल्प चालवतो आणि पूर्णतः 7 एकरमध्ये सेंद्रिय शेती करतो। शिंदे पाटील, हा गांडूळ खत प्रकल्प किती वर्षापासून चालवता व किती बेडवर सुरू आहे? सर 8 ते 10 वर्षापासून हा गांडूळ खत प्रकल्प चालू आहे। आणि कंपोस्टचे 2 बेड आहेत आणि गांडूळ खताचे 5 बेड आहेत। तर कंपोस्टचे 13 बाय 4 वर आहेत, 4चे बेड आहेत आणि गांडूळचे 7 बाय 2चे बेड आहेत। शिंदे पाटील, हे गांडूळ खत तयार करण्याची पद्धत कशी व एक लॉट किती दिवसाला निघतो? सर आपल्याकडे 4-5 गायी येतात आणि त्याचं शेण आणि पालापाचोळा असं मिळून आपण कंपोस्टच्या हौदात सुरुवातीला टाकतो। आणि सुरुवातीला कंपोस्टच्या हौदात टाकला नंतर अर्धवट 1-2-2.5 महिन्यामध्ये अर्धवट कुजतं आणि अर्धवट कुजल्यानंतर आपण ते गांडूळच्या हौदामध्ये भरतो आणि त्याच्यानंतर गांडूळ खत 2 महिन्यामध्ये ते तयार होतं। शिंदे पाटील, गांडूळ खताचे फायदे काय? सर गांडूळ खतामुळं जमीन भुसभुशीत होते आणि गांडूळ खतामध्ये सेंद्रियमध्ये जे जमीन जिवंत जमीन आणि मृत जमीन असं एक भाग आहे। तर जिवंत जमीन हे सेंद्रियमुळं निर्माण होती, रासायनिक मध्ये मृत होती। तर आता आपण ह्याच्यामध्ये गांडूळ खतामधून वर्मीवाश काढतो। तर ते वर्मीवाश आपण टॉनिक म्हणून पिकावर फवारू शकतो। आपल्याला एवढे दुकानामधले रासायनिक महागडी टॉनिक आणायची आवश्यकता पडत। आता तुम्हाला मी समोर सांगतो की आपला इथं खडक आहे, अशा खडकावर ही लिंबुनी आणि हे रामफळ आहे तर आणि हा नारळ आहे। पण तो ह्या गांडूळ खतामुळं त्याच्यामधला तुम्हाला हिरवेपणा बघायला मिळेल आणि त्याचे फळं बी तुम्हाला बघायला मिळते। तर हे निर्माण फक्त गांडूळ खतामुळे होतंय। तुमच्या रासायनिक वर हे जळून गेलं असतं आतापर्यंत। तर म्हणजे पाणी कमी लागतं। गांडूळ खत जर त्या पिकाला असेल, त्या फळबागेला असेल तर त्याला पाणी सुद्धा कमी लागतं, कारण ओलावा टिकून धरण्याची क्षमता ह्या गांडूळ खतामध्ये आहे। दुसरं असं आहे की गांडूळ खत तयार करायला काही एवढं विशेष काही लागत नाही। ज्या शेतकऱ्याकडे जनावरं बी नसतील, पालापाचोळ्यापासून पण गांडूळ खत तयार करता येतं। शेतकऱ्याला ऍक्च्युली प्रत्येक शेतकऱ्याने हे सेंद्रिय शेतीकडे वळण्याची गरज आहे। अफाट खर्च जे शेतकरी कर्जबाजारी होतोय का, दुकानामधून जे महागड्या वस्तू आणून हे शेतकरी कर्जबाजारी होतोय, त्याची त्याला आवश्यकता पडणार नाही। शेतकरी जिवंत राहायचं असेल त्याने सेंद्रिय शेतीकडे वळल्याशिवाय पर्याय नाही। शिंदे पाटील, गांडूळ खत प्रकल्प व कंपोस्ट खत प्रकल्प या दोन्ही प्रकल्पासाठी महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग काही अर्थसहाय्य करतो का? सर महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग आपल्याला अर्थसहाय्य करतो। MRAGS योजनेखाली ती योजना आहे। तर आपल्या संबंधित गावाला कृषी सहाय्यक आहे त्याच्याशी शेतकऱ्यांनी संपर्क साधायचा आहे आणि जे काय कागदपत्र लागतात ते कागदपत्र त्याच्या कृषी सहाय्यकाकडे द्यायचे।
तर तुम्हाला विशिष्ट कालावधीमध्ये तो शेतकऱ्याला प्रकल्प मिळून जाईल. शिंदे पाटील, गांडूळ व गांडूळ खत विक्रीबाबत शेतकऱ्यांना सांगा. सर फळबागेमुळे गांडूळ खताला भरपूर मागणी, हां परंतु मी अजिबात खत विकत नाही. कारण 7 एकर शेती आपण सेंद्रिय पद्धतीने करत असल्यामुळे आपल्यालाच ते लागतं. दुसरी गोष्ट अशी आहे की गांडूळ विक्री आपण करतो. एक 7-8 वर्षापासून आपण हे गांडूळ विक्री करतो. बरं लांबून बीड जिल्ह्याच्या बाहेरून पण लोक आलेत, कळंबून आलेत, पारंडेहून आलेत, आणखीन इकडे आष्टीकडून आलेत. हे लोकांना आपण विक्री करतो. 400 ते 450 या दरम्यान आपण त्यांना किलोच्या भावाप्रमाणे देतो. शिंदे पाटील, महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांना काय संदेश द्याल. महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांना मी एवढंच सांगेल की रासायनिक खतामुळं जो जमिनीचा पोत खराब झाला आहे, बरोबर आहे, तो सुधारण्यासाठी आपल्याला गांडूळ खत, कंपोस्ट खत ह्याचे वापर करणं आवश्यक आहे. आणि जर आपण सर्व शेतकऱ्यांनी जर गांडूळ खत आणि कंपोस्ट खत जमिनीला वापरलं तर जमिनीची सुपीकताही वाढेल आणि माणसाचं आरोग्य पण चांगलं राहील. तर त्याच्यामुळं आपल्याला ह्या गांडूळ प्रकल्प प्रत्येक शेतकऱ्याच्या घरी असणं गरजेचं आहे. बरोबर आहे. आणि शेतकऱ्याला एवढीच विनंती करेल की त्यांनी प्रत्येकाने आपापल्या घरी गांडूळ प्रकल्प उभा करावा. शेतकरी बांधवांनो, आज आपण रामचंद्र किसन शिंदे राहणार बोरखेड या शेतकऱ्याच्या गांडूळ व कंपोस्ट खत प्रकल्पाला भेट दिली. गांडूळ खताविषयी व कंपोस्ट खताविषयी आपण सविस्तर अशी माहिती जाणून घेतली. जर जमिनीचा पोत सुधारायचा असेल तर अशा गांडूळ व कंपोस्ट खताचे प्रकल्प गावोगावी प्रत्येक शेतकऱ्याकडे झाले पाहिजेत, हाच आपला उद्देश आहे. अशीच एखादी कृषी विषयक नवीन माहिती घेऊन आपण लवकरच भेटणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.